नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिव एज्युकेशन तारकस या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पहिले प्रकरण पाहणार आहोत, संख्या आणि संख्या पद्धती. त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या अशा विविध प्रकारच्या संख्या आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या एक पासून सुरू होतात आणि अनंतवर संपतात. ज्या संख्या एक पासून सुरू होतात आणि अनंतवर संपतात त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्यांना आपण प्राकृतिक संख्या सुद्धा म्हणतो, मोठ संख्या सुद्धा म्हणतो. या झाल्या नैसर्गिक संख्या. आता पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? ज्या संख्या शून्यापासून सुरू होतात त्यांना पूर्ण संख्या म्हणतो आपण. बघा, या संख्या एक पासून सुरू होतात आणि या संख्या शून्यापासून सुरू होतात, एवढाच फरक आहे फक्त ह्याच्यामध्ये. नंतर पूर्णांक संख्या. बघा, ज्या संख्या ऋण संख्या, धनसंख्या आणि शून्य या तिघांपासून बनतात त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. ज्या संख्या ऋण संख्या, धनसंख्या आणि शून्य या तिघापासून बनतात त्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. ही आपल्या तिसरी नंबरची संख्या होती. नंतर समसंख्या. ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्यांना आपण समसंख्या म्हणतो. ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या म्हणत असतो. नंतर विषम संख्या. ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. बघा, ह्या विषम संख्या असतात ज्यांच्या माग 1, 3, 5, 7, 9 असतात. नंतर मूळ संख्या. ज्या संख्येचा विभाजक 1 व 30 संख्या. बघा, ज्या संख्येचा विभाजक 1 व 30 संख्या असे दोनच संख्या ज्या संख्येचे विभाजक असतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. किंवा ज्या संख्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत. ज्या संख्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत ती संख्या सोडून. समजा आता 5 आहे. 5 तुम्हाला कोणत्याच पाड्यात दिसणार नाही, फक्त 5चा पाडा सोडला तर मग 5 काय झालं? मूळ झालं. 23 तुम्हाला कोणत्याच संख्येत दिसणार नाही, कोणत्याच संख्येच्या पाड्यात दिसणार नाही, फक्त 23 तुम्हाला 23च्या पाड्यात दिसतात. मग 23 काय झाली? मूळ संख्या झाली. बघा, 100 पर्यंत आपल्याकडे 25 मूळ संख्या आहेत. नंतर संयुक्त संख्या. ज्या संख्या मूळ नसतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणजे ज्या संख्याचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात, ज्या संख्या पाड्यात येतात. बघा, 15 5च्या पण पाड्यात येतात आणि 3च्या पण पाड्यात येतात, म्हणून 15 काय झाली? संयुक्त संख्या झाली. नंतर जोडमूळ संख्या. बघा, अशा मूळ संख्या ज्यामध्ये 2चा फरक असतो, अशा मूळ संख्या ज्यांची वजाबाकी 2 येते, अशा जवळच्या मूळ संख्या ज्यांची वजाबाकी 2 येते त्यांना आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या म्हणतो. जोडमूळ संख्येचं दुसरं एक नाव आहे जुळ्यामूळ संख्या. नंतर शेवटची आहे पहा, सहमूळ संख्या. बघा, ज्या दोन संख्याचा सामायिक विभाजक 1 असतो त्यांना आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या म्हणतो. ज्या दोन संख्याचा सामायिक विभाजक 1 असतो त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ, समजा 2 संख्या जर कोणत्या एका पाड्यात येत नसतात, 2 संख्याला जर कोणत्या एका संख्येनं भाग जात नसेल तर त्या झाल्या सहमूळ संख्या. म्हणजे समजा आता 15 आणि 16 हे 2 संख्या कोणत्याच एका पाड्यात येत नाहीत, त्या दोन्ही संख्याला कोणत्या एका संख्येनं भाग जात नाहीत, म्हणजे 15 आणि 16 काय झाल्या? सहमूळ संख्या झाल्या. आणि सहमूळ संख्येला दुसरं नाव आहे सापेक्ष मूळ संख्या. बघा, या काही संख्या होत्या त्या आपण संख्यांचे प्रकार आपण आज पाहितले. अशाच विविध माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा.